उसंत. कवयित्री स्वाती भगत. वाचक स्वर स्मिता सैंदानकर. उसंत. दिवसभर अंगाखांद्यावर लोळत असलेली कितीतरी कामं बायका सरते शेवटी बांधून टाकतात डोक्यावर, अंबाड्यासारखी. दिवसभर अंगाखांद्यावर लोळत असलेली कितीतरी कामं बायका सरते शेवटी बांधून टाकतात डोक्यावर, अंबाड्यासारखी. हळूहळू संपत जातात कामं. आवरून होतो पसारा. केसांचा बुचडाही आता सैल होत आलेला असतो. मधून मधून निघत असतात त्यातून उसंतपणाच्या बटा. मधून मधून निघत असतात त्यातून उसंतपणाच्या बटा. बायका त्या निवांत क्षणात हातात वाफाळलेला कप घेऊन बसतात कुठल्याशा आवडत्या कोपऱ्यात. फारच सैलसर वाटलं की लावतात एखादं गाणं, बघतात अधूनमधून फोन, मेसेज, टीव्ही. बायका मोकळ्या केसात आणि मोकळ्या मनाने जितक्या सुंदर दिसतात ना, त्याहीपेक्षा जास्त. सगळ्याच कामात बांधून घेऊनही स्वतःसाठी एखादी बट सुटावी तसा वेळ काढतात ना, त्या क्षणी दिसतात. त्यांच्या केसांमधली ती बट दिसलीच तुम्हाला कधी वाऱ्यावर उडताना. त्यांच्या केसांमधली ती बट दिसलीच तुम्हाला कधी वाऱ्यावर उडताना, तर तिला सारू नका हाताने मागे. उलट जगून घ्या त्यातलं वेडं-वाकडं सौंदर्य. आणि फारच कामात करकचून बांधलेली एखादी बाई सापडलीच, आणि फारच कामात करकचून बांधलेली एखादी बाई सापडलीच, तर द्या तिलाही एखादी बटभर उसंत. इतकंच. तर द्या तिलाही एखादी बटभर उसंत. इतकंच. उसंत. कवयित्री स्वाती भगत.